Good morning, students. Let's start our next practice set in our math book. We are learning chapter number 15, the area. In last period, we had completed 15.1. It is based on parallelogram and its area's formula is basic to height. We had completed also practice set 15.2. It is rhombus and its area formula is 1/22 product of lengths of diagonals. Also, we had completed practice set 15.3. It is based on trapezium and its formula is 1/22 sum of the lengths of parallel sides into height. Also, we had completed practice set 15.4. आपण 15.4 हे प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलं, पण आतापर्यंत जसं शिकलो होतं तसं नाही, थोडंसं वेगळ्या पद्धतीने. आता आपल्याला काय शिकायचं आहे? प्रॅक्टिस सेट 15.5. बघा, हा भाग परीक्षेत येतो म्हणजे येतोच. बघा, प्रॅक्टिस सेट 15.5. त्याच्यात आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट, फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स ऑल मेजर्स आर इन मीटर्स. हे महत्त्वाचं कंसात दिलं. आता त्याच्यात आपण बघूया हे पहिला प्लॉट. आता प्लॉट म्हणजे काय असेल? समजा एखादं गार्डन असेल किंवा एखादं मैदान असेल तर हे अशा पद्धतीच्या वेगळ्या आकारामध्ये असते. घर असेल तर ते एक रेक्टँगल असते, नाही स्क्वेअर असते. पण अशा पद्धतीची जागा मंदिराची, त्यानंतर बागेची, त्यानंतर पुन्हा क्रीडांगणाची, अशा पद्धतीची जागा असेल. आपल्याला प्लॉट PQRST दिलेला आहे, तर त्याचा एरिया काढायचा आहे. चला काढूया एरिया. आता बघूया प्रॅक्टिस सेट 15.5 मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता त्याच्यातला पहिल्यांदा आपल्याला प्लॉटचं जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर त्या प्लॉटमध्ये काही छोटे छोटे भाग दिलेले आहेत, ते आपल्याला त्याचे एरिया काढावं लागेल. उदाहरणार्थ एक ट्रँगल PQA हे राईट अँगल ट्रँगल आहे, ह्याचा एरिया काढायचा. त्याप्रमाणे ट्रँगल RCS हे राईट अँगल ट्रँगल, ह्याचा एरिया काढायचा. त्याच्यानंतर ट्रँगल PTS याचा एरिया काढायचा. आणि त्याच्यानंतर पुन्हा क्वाड्रिलॅटरल QACR ह्याचा एरिया काढायचा. सगळाचा एरिया कॅल्क्युलेट केला की त्यानंतर आपल्याला प्लॉट PQRSTचा एरिया मिळतो. मग काय आला? गिवन इन्फॉर्मेशनमध्ये लिहावं लागेल तुम्हाला. काय लिहायचं? तर प्लॉट PQRST हे आपल्याला गिवन दिलेलं आहे. मग काय त्याच्यात? ट्रँगल PQA इज अ राईट अँगल ट्रँगल. ट्रँगल PQA हे राईट अँगल ट्रँगल आहे. मग त्याचा फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रँगल PQA इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग बेस काय आहे? लेंथ PA इंटू हाईट काय? लेंथ QA. मग बेसच्या जागी 30, हाईटच्या जागी 50. इथं एक आणखीन एक पायरी वाढवू शकतात तुम्ही. हां, नंतर कॅन्सल केला आपण. इथं 2 1 जा 2 आणि इथं काय? इथं सुद्धा 2 1 जा 2. इथं त्याच्यानंतर इथं उरले 1 आणि 2 5 जा 10. इथं आलं 50. समजलं? नंतर काय? 15 इंटू 50 हे कॅल्क्युलेट केलं तर 750 स्क्वेअर मीटर. ह्याला नंबर 1 दिला. अगदी त्याचप्रमाणे ट्रँगल SRC बघा बरं. आता हे SRC हे पण राईट अँगल ट्रँगल आहे, म्हणून त्याचं सुद्धा आपल्याला काय काढायचं? त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे एरिया काढायचा. एरिया ऑफ ट्रँगल SRC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग बेस किती दिलेली आहे त्याची? तर बेस आहे हे काय दिलेलं आहे? बेस CS हे 60 दिलेलं आहे. मग आणि हाईट काय? RC 25. मग तेच लिहायचं 60 इंटू 25. मग आता त्याच्यात कॅन्सल करायचं आणि कॅन्सल केल्यानंतर काय आला? हे बघा, हे 2 1 जा 2, इथं 2 3 जा 6 आणि इथं 0 ला 0. इथं किती आलं? 30. मग तसंच 30 इंटू 25 केलं ते आलं 750. ह्याला नंबर सेकंड द्यायचा. अगदी त्याप्रमाणे नाव वी विल फाइंड द एरिया ऑफ ट्रँगल PST. आता आपल्याला काय काढायचं? ट्रँगल PST ह्याचा एरिया काढायचा. मग आता PSTचा एरिया काढायला त्याचा फॉर्म्युला लिहिला. काय आहे फॉर्म्युला? एरिया ऑफ ट्रँगल PST इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग 1/2 बेस काय आहे? PS हे बेस आहे. काय आहे बेस? PS हे बेस आहे. मग आता PS हे बेस असेल तर हाईट काय आहे? तर हाईट आहे, काय आली हाईट त्याची? BT. हे B आणि T हाईट आली. मग आता ते लिहायचं. PS हे किती सेगमेंट पासून तयार व्हायलंय? तर लेंथ. आता हे जे PS आहे हे PS किती पासून तयार व्हायले बघा बरं. हे इथं आहे PS. तर आता हे इथं P आहे, इथं S आहे. तर हे लेंथ PA पासून, लेंथ AB पासून, लेंथ BC पासून, लेंथ CS या सगळ्यांची ॲडिशन केलं तर ते तयार होतंय. म्हणून इथं आपल्याला काय करावं लागेल? तर लेंथ PS इज इक्वल टू ह्या सगळ्याचे ॲडिशन
त्याचे मेजरमेंट आणि ते आलं 150 मीटर. मग आपल्या या फॉर्म्युलामध्ये PS जागी 150 लिहिलं, BT जागी 30 लिहिलं. 1/2 इंटू 150 इंटू 30 आणि कॅन्सल केल्यानंतर काय येतं आहे? हे बघा 2 1 जा 2, इथं 2 7 जा 14 आणि इथं 1 राहिले आणि इथं 10 झाली. 2 5 जा 50, 2 5 जा 10, त्याला 75. मग 75 इंटू 30 किती आलं? 2250 स्क्वेअर मीटर. हे अशा पद्धतीनं आपण तीनही ट्रायंगलचं एरिया आपण काढलं. आता आपल्याला काय करायचं आहे? तर हे एक जे ट्रॅपेझियम आहे QACR याचं एरिया काढायचं. मग आता त्याचा सुद्धा काय लिहावं लागल? तर क्वाड्रिलॅटरल QACR इज अ ट्रॅपेझियम आहे, म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल QACR इज इक्वल टू 1/2 इंटू सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलर साइड्स इंटू हाईट. मग त्याच्यामध्ये पॅरलर साइड्स म्हणजेच काय? समोरासमोरच्या समांतर रेषा. लेंथ QA प्लस लेंथ RC यांची ॲडिशन केली आणि मग ती 50 + 25 इंटू 60 ह्याची ब्रॅकेटमधली ॲडिशन आली 75 आणि मग 2 इंटू 75 इंटू 60. आता हे 1/2 आहे, तर आता 2 न 60ला डिवाइड केलं 30 आलं. मग 75 इंटू 30 केलं 2250 स्क्वेअर मीटर आलं. मग अशा पद्धतीनं आपल्याला आता हे 4 नंबरचा एरिया आला. मग आता आपल्याला एरिया ऑफ प्लॉट PQRST काढायचं. तर 1 2 3 4 जे आपण एरिया काढलेले आहेत त्यांचं तुम्हाला ॲडिशन करावं लागेल आणि ती ॲडिशन जर तुम्ही केली तर ती किती आली? तर 6000 स्क्वेअर मीटर अशा पद्धतीनं आलं. म्हणून आपला एरिया ऑफ प्लॉट PQRST याचा आन्सर किती आलं? 6000 स्क्वेअर मीटर. समजलं मुलांनो? मग सोडवा, पुढचंही गणित असंच आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 15.5 मधला आता सेकंड क्वेश्चन बघूया. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेली आहे? डायग्राम दिलेली आहे आणि या डायग्राम म्हणजेच हे प्लॉट आहे, ह्या प्लॉटचा आपल्याला एरिया काढायचा आहे. मग आता ह्याच्यामध्ये प्लॉट ABCDE याच्यामध्ये इन्क्लूड 3 ट्रायंगल आहेत. हे एक ट्रायंगल, ह्याचा एरिया काढा आपण. हे एक ट्रायंगल, ह्याचा एरिया काढा आणि त्याच्यानंतर ट्रायंगल CED ह्याचा एरिया. असे 3 एरिया जर काढले तर आपल्याला ह्या प्लॉट ABCDEचा आपल्याला एरिया मिळतंय. मग त्यासाठी काय करावं लागेल? पहिल्यांदा ह्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी आपल्याला, हे तर काय आहे? राईट अँगल ट्रायंगल आहे. मग आपल्याला पायथागोरसचा थेरम वापरून AEचं माप काढून घ्यायचं आणि AEचं माप निघालं तर मग ह्या ट्रायंगलचं एरिया निघतंय. ह्या ट्रायंगलला 3 साईड आहेत, 1 2 आणि 3. तिन्ही साईडचं माप दिलेलं आहे, म्हणून इथं हेरोइकचा फॉर्म्युला वापरून ह्याचं एरिया काढा आणि ह्याचं 1/2 इंटू बेस इंटू हाईट हे फॉर्म्युला वापरून ह्याचं एरिया आपण काढून ह्या प्लॉटचं एरिया काढूया. चला सुरुवात कशानं करायची? मग गिवन इन्फॉर्मेशन काय काय दिले? ABचं माप 24 मीटरमध्ये सगळे माप आहे. बघा हे AB 24, BEचं माप 30, हे BEचं माप 30, BCचं माप 26, CEचं 28, हे बघा हे CE ह्याचं 28 आहे पूर्ण. बऱ्याच जणाला FE 28 वाटते, चुकलं बरं का ते. हे CE आहे आणि FDचं माप 16 मीटर. चला तर आता पायथागोरसचा थेरम वापरून आपण लेंथ AE काढू. मग आता आपण ट्रायंगल ABC या ट्रायंगलचं एरिया काढायचं आहे, पण त्याआधी आपल्याला लेंथ AE काढावं लागेल. मग पायथागोरसचा थेरमचा वापर केला आपण आणि हायपोटेनस काय? लेंथ BEचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ABचा स्क्वेअर प्लस लेंथ AEचा स्क्वेअर. त्याच्या खाली मेजरमेंट लिहिले आणि त्याचं स्क्वेअर लिहिला आणि नंतर मग पुन्हा हे 576 इकडे ॲडिशनमध्ये होते, इकडे जाऊन सबस्ट्रॅक्शनमध्ये आले. मग 900 - 576 हे आलं 324 आलं इज इक्वल टू लेंथ AEचा स्क्वेअर आहे. मग हे स्क्वेअर इकडे घेतलं, 324 इकडे घेतलं आणि लेंथ AE स्क्वेअर इज इक्वल टू 324. आता हे इकडं स्क्वेअर होतं,
ते तिकडं जाऊन स्क्वेअर रूट झालं. मग लेंथ ए इज इक्वल टू अंडर रूट 324. मग 324चं स्क्वेअर रूट काय आलं 18 मीटर. अशा पद्धतीनं आपण काय मिळवलं लेंथ एई 18 मिळवलं. मग आता एई 18 आलं की त्याच्यानंतर ट्रायंगल ABE हे बघा ट्रायंगल ABE ह्याचा एरिया काढला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बेस होतं 18 हाईट घेतलं 24. मग 2 न 18ला डिवाइड केलं 9 आलं. 9 इंटू 24 केलं 216 स्क्वेअर मीटर. हे अशा पद्धतीनं आपण एरिया ऑफ ट्रायंगल ABE काढला. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल BCE काढायचा आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला हिरोईक सूत्राचा वापर करावा लागेल. आणि मग नाउ वी विल फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल BC इज इक्वल टू मग काय दिले हिअर A इज इक्वल टू 30 म्हणजे आपल्याला कोणती तरी साईड A म्हणायची मग ती 30 मानली. B 28 हे B मानलं 28 आणि C26 हे इकडलं C26 मानलं. आणि मग सेमी पेरिमीटरचा फॉर्म्युला लिहिला A प्लस B प्लस C अपॉन 2. मग 30 प्लस 28 प्लस 26 अपॉन 2 त्याचं ॲडिशन आली 84 अपॉन 2 आणि इज इक्वल टू आलं 42 मीटर. मग आपण एरिया ऑफ ट्रायंगल BCEचं हिरोईक सूत्र लिहिलं यस अंडर रूट यस. आणि मग त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल हे अशा पद्धतीनं हे फॉर्म्युला लिहिला त्याच्यात किमती भरल्या सबस्ट्रॅक्शन केलं. आणि मग आता हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का बालमित्रांनो इथं नीट लक्ष द्या. आता 42चं आपण काय केलं फ्रॅक्शन. 42चे फ्रॅक्शन काय आले 7 इंटू 3 इंटू 2. 12चे फ्रॅक्शन 3 इंटू 2 इंटू 2. 16चे फ्रॅक्शन 4 इंटू 4. 14चे फ्रॅक्शन 7 इंटू 4. आणि मग आता जे कॉमन आहेत जवळजवळ असे घेतले नंबर्स जे सेम आहेत बरोबर आहे. आणि नंतर स्क्वेअर मध्ये लिहिलं म्हणजे 7 इंटू 7 म्हणजे काय 7चा स्क्वेअर. 3 इंटू 3 म्हणजे काय 3चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर. आणि मग हे स्क्वेअर रूट साईन निघालं आणि त्याच्यासोबत हे स्क्वेअर सुद्धा निघालं. उरलं काय 7 इंटू 3 इंटू 2 इंटू 2 इंटू 4 ह्याची मल्टिप्लिकेशन आली 336 स्क्वेअर मीटर. समजलं. आणि नंतर एरिया ऑफ ट्रायंगल BCE इज इक्वल टू 236. थांबा किती आलं हे 200 नाही तर किती. ह्याच्यामुळंच मोठं गणित जे असते त्या मोठ्या गणितात चुकायची शक्यता यामुळं जास्त असते. 336 स्क्वेअर मीटर आलं. त्याच्यानंतर मग एरिया ऑफ ट्रायंगल हे बघा आता CED हे काढून घेतलं आणि मग त्याचं एरिया काढल्यानंतर ते आला एरिया 224. आणि मग एरिया ऑफ प्लॉट ABCDचं हे तीनही ट्रायंगलचे आपण एरिया काढले त्याचं ॲडिशन केलं ते आलं 776 स्क्वेअर मीटर. समजलं बालमित्रांनो. अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सॉल्व केला आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल अशी आशा आहे. धन्यवाद.